तर नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण आलो आहे आपल्याच अद्रकीच्या प्लॉटमध्ये. तर विषय असा आहे की बियाणे निवड ही कशी केली पाहिजे. यावर्षी बियाणे निवड हा मोठा जिकरीचा प्रश्न उद्भवणार आहे. कारण की सततचा चाललेला पाऊस आणि पावसामुळे झालेली अद्रकीची कंदकूज, त्यानंतर लागण आणि बुरशीजन्य आजार खूप असे झाले होते अद्रकीला. तर भाव तेजीत असल्यामुळे व्यापारी वर्ग पण सुद्धा आणि शेतकरी वर्ग पण सुद्धा खरे बोलण्याचे चान्सेस खूप कमी आहे मित्रांनो. यावर्षी कोणी कोणाला खरं हे सांगणारच नाही आहे. त्यामुळे बियाणे निवड हा जो विषय खूप महत्त्वाचा आहे यावर्षी अद्रकी लागवडीमध्ये. तर आपण बियाणे निवडत असताना ज्या शेतकऱ्याचा आपण 3 ते 4 वेळेस प्लॉट बघितलेला आहे, त्याच शेतकऱ्याकडून शक्यतो बियाणे घ्यायचं आहे. नाहीतर नाही घेतलं तरी चालेल. कारण की आपण न बघितलेलं बियाणं घेऊन आणि लावून फसल्यापेक्षा आधीच न घेतलेलं चांगलं. कारण की बियाणं घेऊन आणि आपण त्याच्यावर जो खर्च करीत असतो आणि खर्च करून लागवड करीत असतो, त्यामध्ये खूप असा खर्च येत असतो मित्रांनो आपल्याला. मग त्यावेळेस ज्यावेळेस ते नंतर आपल्याला सुरुवातीला समजत नाही का याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होता, परंतु उगून आल्याच्या नंतर 1 ते 1.5-2 महिन्याच्या नंतर लक्षणं दिसू लागतात. प्लॉटला जर पहिले जर कंदकूज सड जर असेल तर तो प्लॉट नंतर 1 ते 1.5 महिन्याच्या नंतर बसायला चालू होतो. आणि मग त्या टायमिंगमध्ये आपण काहीच करू शकत नाही. कारण की आपला खूप असा खर्च झालेला असतो शेणखतावरती, रासायनिक खतावरती आणि बियाण्यावरती खूप असा खर्च झालेला असतो मित्रांनो. मग त्यामुळे आपल्याला काहीच करता येत नाही. त्यामुळे म्हणजे सर्वात पहिली जी पायरी आहे की बियाणे निवड. तर बियाणे निवडत असताना असे बियाणे निवडायचे आहे की ज्यामध्ये लागण नसलीच पाहिजे. त्याच्यानंतर कंदकूज ही सुद्धा नसली पाहिजे आणि बुरशीजन्य रोग आजारसुद्धा नसले पाहिजे. तर हे बघा, आता आपण या ठिकाणी बियाण्याची काळजी कशी घेतली आहे. बेडवरती कुठल्याही प्रकारचं गवत वगैरे ठेवलेलं नाही आहे. गवत उपटून आणि त्या बेडवरती आच्छादन केलेलं आहे. त्याचा जो पाला आहे असं वर आपण बेडवरती घेतलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण यामध्ये मक्का लावली होती, मक्का लावण्याच्या अगोदर आपण पॉवर विडरच्या साहाय्याने माती लावून घेतली होती. भरघोस अशी माती लावून घेतली होती. तुम्ही बघू शकता आपल्या खड्यावरती माती किती आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी. हे बघू शकता तुम्ही, खूप अशी माती आहे. आणि अशा प्रकारे आपला जो खडा आहे हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे बनलेला आहे. खूप अशी छान अशी जाडी आलेली आहे मित्रांनो त्याला, बघू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जे वरचे टोकं असतात याच्यावरती आपल्याला सर्व गोष्टी कळत असतं. आता सद्यस्थितीला सुद्धा हे बघू शकता तुम्ही, मुळीसुद्धा फ्रेश आहे मित्रांनो. अजूनसुद्धा ही बघा सफेद मुळी, त्याला एकदम फ्रेश मुळी आहे. काही तर अजून पाला पण अजून थोडा थोडा उभा आहे. आज आहे आपलं भरपूर पाला हा उभा असता, परंतु आपण यामध्ये आंतरपीक घेतल्यामुळे पाला बसलेला आहे मित्रांनो. आणि आता टाईम पण खूप झालेला आहे. आता 19 जानेवारी आहे आज. तर 19 जानेवारी
या टायमिंगला पाला शक्यतो उभा राहत नसतो, भांडी बसलेली आहे आता पूर्णपणे, परंतु आपला खडाही छान बनलेला आहे. एक हितीच्या वरती खडा बनलेला आहे आणि खालून हे बघू शकता खूप मोठा बेड आहे आणि खालून वरती आलेला आहे. माती लावित लावित आलेलो आहे आपण त्याला छान अशी. आणि बियाणं निवडत असताना उत्तम असा पाण्याचा निचरा होणारी जमीन जी असेल त्या जमिनीतलं बियाणं निवडणं खूप महत्त्वाचं असतं, कारण की त्या जमिनीमध्ये शक्यतो बुरशीजन्य आजार हे बियाण्यास नसतात. आपण यावर्षी नवीन प्रयोग असा केला होता, बेड हा उंच घेतला होता. म्हणजे आपण ज्यावेळेस बऱ्याच वेळेस काय करत असतो, थोडं सपाट असलेल्या बेडवरती लागण करत असतो, परंतु यावर्षी आपण थोडे पाऊसमानाच्या हिशोबाने आपण थोडे बेड उंच घेतले होते आणि त्यावरती लागवड केली होती. तर त्याचा आपल्याला असा फायदा झालेला आहे, तर आपल्या 1 एकरमध्ये कुठेही लागण आलेली नव्हती आणि कंदकुजसुद्धा झालेली नव्हती. पाणी हे चांगल्या प्रकारे निघून गेलेले आहे. बाहेर आपण पाणी काढून दिलं होतं बाजूने, त्यामुळे आपल्या प्लॉटला कुठेही सडण किंवा कंदकूज ही आली नव्हती. तर एवढेच सांगायचे होते मित्रांनो, बियाणे निवड ही खूप महत्त्वाची आहे. बियाण्याची निवड जर व्यवस्थित झाली नाही तर ते पीक लावूनसुद्धा काही फायदा होत नाही. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, छान छान अशा कमेंट करा. भेटू पुढच्या एका नवीन विषयासह आपल्या चॅनलवर. धन्यवाद.